योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं। तर ध्यानाच्या वेळेस मनाला ध्यान मनाने लावायचा. धारणा मनात, ध्यान व्यवस्थित धारणा झाली आणि नीट ध्यान लागला की त्यानंतर मग मन उन्मन झाला. समाधी. उन्मन रहे ब्रह्म को चीन्हे, घर तज वन नहीं जाए. मग कुठे जाण्याची आवश्यकता नाही. तसंही मनाचा स्वभाव हाच की जिथे मन लागला तिथे मन टिकलं. अवधू सो जन हमका भावै, सो जन हमका भावै. भूले को घर लावे, भूले को घर लावे. अवधू सो जन हमका भावै. कबीरजी म्हणतात, देवाची वाणी सांगतात की मला तो आवडतो. कोण? भूले को जो घर लावे. जो हरवला आहे त्याला घर शोधून देणारा, घरी परत आणणारा. कोण हरवला आहे? जीवात्मा. कोणतं घर? परमात्मा. कोण? अवधूत, ज्याचं मन उन्मन झाला. अवधू सो जन हमका भावै, भूले को जो घर लावे. मन हरवलाय संसारात, तिथून परत आणणं परमात्म्यात, आत्म्याला परमात्म्यात लावणं. मग काय? कबीरजी म्हणतात, घर ही में युक्ति, घर ही मुक्ति, घर तज वन नहीं जावे. भूले को घर लावे. मग तन शरीर वनात राहिलं काय, घरात राहिलं काय? जरा मन देवात लागलं तर. उन्मन रहे ब्रह्म को चीन्हे. मग मनाचं उन्मन झालं, उद्मन, मनाच्या वर जाऊन ध्यान आणि धारणा आणि ध्यान, नंतर समाधी अवस्था. मग ब्रह्मचिंतन, ब्रह्म को चीन्हे. ब्राह्मी भावना, ब्राह्मी चेतना, ब्राह्मी स्थिति प्राप्त कर. कार्य रहे ना शेष, मोह कभी ना ठग सके, इच्छा नहीं लवलेश. नैव तस्य कृतेनार्थो न अकृतेन कश्चन. श्रीकृष्ण म्हणतो अर्जुनाला कर्मयोगात. मग इथे काय, तिथे काय, हे काय, ते काय, जे आहे जसं आहे. पहिलं काम महत्त्वाचं झालं तर ब्राह्मी भावना, सर्वत्र समभाव, सगळ्यांमध्ये एक, एकात सगळे. सगळ्या समुद्रांमध्ये सगळ्या घागरी, सगळ्या घागरींमध्ये तो संपूर्ण समुद्रात 100 घागरी, 100 घागरीमध्ये तो एकच समुद्र. एकाच समुद्रात सगळ्या लाटा, सगळ्या लाटांमध्ये एकच समुद्र.
तर मन स्थिरावायला हवा. अमृत बिंदू उपनिषदात यतो निर्विषयस्यास्य मनसो मुक्तिरिष्यते अतो निर्विषयम नित्यम मनः कार्यम मुमुक्षुणा. जर मन, मुक्ती आणि बंधन याच्या आधीच्या श्लोकात सांगितलं होतं, दोन्हीचं कारण जर मनच आहे. मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः बंधाय विषयासक्तं मुक्तं निर्विषयं स्मृतं. किती सुंदर संध्याकाळच्या वेळी, पहाटेच्या वेळी थेट उपनिषदातले उच्चार कानावर पडतात. सरळ वेदांचा सर्वोच्च भाग उपनिषदात, त्याचे वचन कानावर येतात. सौभाग्य. हाच खरा ब्रह्ममुहूर्त. यतो निर्विषयस्यास्य मनसो मुक्तिरिष्यते. मनानेच जर मुक्ती होणार आहे, मनापासून मुक्ती हवी आहे. मुक्ती कोणापासून? इतरांपासून नाही, देवापासून नाही. देवाच्या तर जवळ जायचं आहे. संसारापासून मुक्ती हवी. पण कोणता संसार? दोनपैकी. दोन संसार कसे आहे ना? एक बाहेरचा संसार आणि एक आतला संसार, मनातला. बाहेरच्या संसारापासून मुक्ती शक्य नाही आणि आवश्यकही नाही. कुठे जाणार याला सोडून? कसं राहणार याच्याशिवाय? शरीर यात्रा अपि न कौंतेय न कर्म सिद्धे. श्रीकृष्ण म्हणतो, शरीरही नाही तर सांभाळू शकणार. संसारापासून पळत गेला तर मनातला संसार, आत साचवून ठेवलेला 10 शतगुणा मोठा व्याप्त संसार मनातला, त्यापासून मुक्ती हवी. तर मनाने जर मुक्ती, मनातून जर मुक्ती, तर म्हटलं अतो निर्विषयम नित्यम मनः कार्य मुमुक्षुणा. मग तर बुद्धिमानी हीच की अजून मनात संसार भरणं कमी करणं सगळ्यात पहिलं कार्य. जे भरलाय त्याच्यापासून सुट्टी हवी, तर अजून भरणं तर कमी करावं. उपनिषदांचा सुंदर उपदेश. म्हणून समर्थ रामदास म्हणतात, मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची. भवाची जीवा मानवा भूली ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. अरे बाबा मना, आता सोड. आता कुठली भावना कर? राघवाची. तर तू पावन होशील. अपवित्रो पवित्रो वा सर्व अवस्थांगतोपि वा. तू अपवित्र जरी असला मना, या स्मरेत पुंडरीकाक्षम. ज्या क्षणी तू ते मोठे पाणीदार टपोरे प्रफुल्लित कमळासारखे डोळे असलेल्या श्रीकृष्णाचं स्मरण करशील, सबाह्य अंतरशुची, बाहेरून आतून सर्वोपरी शुद्ध होशील. मना पावन होशील. मना पावना भावना राघवाची जर केली तर, धरी अंतरी सोडी चिंता भवाची. आणि मग अवतीभोवती संसाराची चिंता सोड. चाह गई चिंता मिटी, मनवा बेपरवाह. जिनको कछु न चाहिए वो शाहन के शाह. भवाची जीवा मानवा भूली ठेली,
संसारात फसला, देवाला विसरला, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. जे नाही आहे, टिकणार नाही आहे, जसं आहे तसं राहणार नाही, त्या संसाररूपी वस्तूची भावना पक्की केली. आणि जो सतत आहे, सुटू शकत नाही, त्या राघवाकडे लक्ष नाही. ज्ञानेश्वर माऊली शेवटी आपलं हरिपाठाचं समारोप करताना म्हणतात, असावे स्वस्थ चित्त एकाग्री मन, उल्हासे करुणी स्मरण जीवी. बस आता वेळ आली आपली स्वस्थ होण्याची, स्वस्थ होण्याची, स्वतः टिकण्याची, शांत होण्याची. उल्हासे करुणी स्मरण जीवी, उत्साहपूर्वक मनावर दडपण घेऊ नये, चिंता व्यथा नाही, उल्हासाने आल्हाददायक स्मरण. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. असं जर स्मरण झालं प्रसन्नपूर्वक, तर दर संकटातून आणि शेवटच्या क्षणी सगळ्यात मोठं संकट, हरी सांभाळी अंतर्बाह्य. बाहेरून संकट आणि आतून शेवटचा क्षण, श्रीहरी सांभाळेल अवश्य. संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी करे. आता आळस नाही यात. सगळ्या संतांचं एक मत होऊन सांगणं, अनुभव. श्रीहरी तुम्हाला लागो. म्हणून ध्यानाची सुरुवात आणि ध्यानाचा शेवट वासुदेवम व्रजप्रियम. धर्मसंस्थापकम वीरम कृष्णम वंदे जगद्गुरु. जय श्री कृष्ण.